नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत किंवा म्हणूया आपण ही भेट आहे एक अशा व्यक्तिमत्वाची ज्यांनी आपली सुरुवात जी आहे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातनं केली. अगदी ग्राउंड लेवल पासनं मनसेसाठी त्यांनी खूप काम केलेलं आहे. यामध्ये अगदी कार्यकर्ता, शाखाध्यक्ष, त्याबरोबर वेगवेगळी जी म्हणूया आपण पद आहेत ती भूषवली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या कामगार सेनेचे ते सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम पाहत होते मनसेसाठी. आणि गेले कित्येक वर्ष मनसेसाठी ते कल्याण आणि इतरत्र भागामध्ये खूप मेहनत घेत होते. मात्र त्यांनी आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि सध्या ते भाजपचे जुने कल्याण शहर उपाध्यक्ष या पदावर रुजू झालेले आहेत. त्यांनी ती धुरा सांभाळलेली आहे. असं हे व्यक्तिमत्व आहे कल्याण शहरामधलं गणेश आत्माराम खंडारे. यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत, जे आता भाजपचे जुने कल्याण शहर उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. इतकी वर्ष मनसे बरोबर काम केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये येण्याचा का निर्णय घेतला, असं कोणतं कारण होतं, आणि आता हे पद भूषवल्यानंतर भाजपच्या वतीनं सुद्धा ते कशा पद्धतीने काम करणार आहेत, या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आणि कशा पद्धतीनं त्यांचं हे कार्य सुद्धा सुरू राहणार आहे. मुळात कार्य हे त्यांचं अगदी ग्राउंड लेवलपासून बरीच वर्ष सुरू आहे. पण आता त्यांची पुढे जो रोडमॅप असणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे, आणि आपली कामं पूर्ण करण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने ते कार्यरत राहणार आहेत, या एकंदरीत सगळ्या गोष्टींचा आज आपण उलगडा त्यांच्याकडूनच करणार आहोत. सो आपल्यासोबत आज आहेत भाजपचे जुने कल्याण शहर उपाध्यक्ष गणेश आत्माराम खंडारे सर. नमस्कार. मी गणेश आत्माराम खंडारे, जुन्या कल्याण शहर भाजपा उपाध्यक्ष. सर नमस्कार. पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. तुम्ही आता भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. तुमच्या सोबत तुमचे जे सहकारी आहेत ते सुद्धा भाजपमध्ये आलेले आहेत, आणि आल्यानंतर तुम्हाला भाजपनं अतिशय महत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे. तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मात्र तुम्ही हा निर्णय कसा घेतला त्याविषयी पहिल्यांदा सांगा. तुम्ही मनसेचे अगदी खंदे कार्यकर्ते म्हणून कल्याणसाठी काम करत होतात, आणि आता तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहात. तर हा निर्णय तुम्ही का घेतलात आणि कसा घेतलात? बघा, मुळात कसं आहे की इलेक्शनच्या वेळेस हा निर्णय घेतला असता तर लोकांना वाटलं असतं आशापोटी गेला आहे, नगरसेवकाचं तिकीट पाहिजे असेल किंवा काहीतरी भेटणार असेल, मग त्यावेळेस आम्ही तो काही निर्णय घेतला नाही. भाजपात याचं कारण असं आहे की देशहिताचं काम, राष्ट्रहिताचं काम व शहर विकासाचं काम हे कंटिन्यू चालू आहे. आता पक्षात येत असताना ज्यावेळेस आपल्यासोबत काम करत असताना आपला चेहरा लोकांना दिसतो, नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून. आपल्या मागे जी टीम काम करत असते, जी हितचिंतक असतात, काही मार्गदर्शक असतात, त्यांच्या सर्वांच्या मते असं होतं की आपण किती दिवस गेटच्या बाहेर उभं राहून काम करायचं किंवा प्रत्येक वेळेस जाऊन आदळधापड करायची. तर लोकांच्या असे काही प्रश्न असतात ज्या ठिकाणी आपल्याला बसून त्या सोडवता यायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही तो निर्णय घेतला. आणि तो निर्णय माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबतचे सहकारी, माझे मित्रमंडळी, कार्यकर्ते ह्यांनी हा निर्णय घेतला की आता बस झालं. आपण आता लोकांचे बरेचसे असे कामं आहेत जे आपल्याला सत्तेत केल्याशिवाय किंवा त्यांच्यासोबत गेल्याशिवाय ते कामं होणार नाही. त्या कामाकरिता आम्ही तो निर्णय घेतला आणि लोकांच्या हिताकरिता तो निर्णय घेतला. की वर्ष तुम्ही मनसेमध्ये काम करताय, म्हणजे असा कुठला प्रसंग आला की तुम्हाला हा निर्णय घेण्यास भाग पाडलं? नाही, असा कुठला प्रसंग तर आला नाही किंवा पक्षावर कोणत्या प्रकारची नाराजी नाहीये. पण असं सांगायची गरज नाही की असं छोटं तोंड मोठा घास घेतल्यासारखं होईल आता आणि मी काही बोललो तर परत आमच्या मनसेच्या लोकांची सवय आहे, टीका टिप्पणी आणि सोशल मीडियावरती चालू होऊन जाणार. त्यामुळे असे काही वाक्य करणार नाही. पण खऱ्या अर्थाने सामान्य जनतेमध्ये किंवा इकडे जे काही लोक आहेत कल्याणकर, ते पाहतात आहे की कल्याणमध्ये मनसेची काय अवस्था झालेली आहे. आज कोल्ड वॉर आहे, जग जाहीर आहे, वरिष्ठांना माहिती आहे. अनेक वेळेस वरिष्ठांच्या निर्देश आणू द्यायचा प्रयत्न आम्ही केला की याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढा, नाहीतर पक्ष रसातळाला जात आहे आणि जाईल. आणि आता त्याचा भाग म्हणून तुम्ही पण पाहाल पुढे की काय होतंय. आता कुठेतरी जाग आली आहे, संपर्क अध्यक्ष वगैरे निवडतायत, तर हे फार उशीर झाला या गोष्टीला, पण ठीक आहे, देर आहे सवेर आहे, म्हणून आपण चालूया त्याच्यामध्ये. जे कार्यकर्ते असतात किंवा पदाधिकारी असतात त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांची नाळ जोडणं किंवा संवाद संपर्क साधणं फार गरजेचं आहे. मात्र ते कुठेतरी इथे कमी पडले, आणि त्याचा इलेक्शन मध्ये सुद्धा तसा प्रभाव जाणवला. तर मग मुळात हेच म्हणजे पक्षश्रेष्ठी
किंवा इतर गोष्टी त्याला जबाबदार नसून स्थानिक स्तरावरचं राजकारण जबाबदार आहे असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित निश्चित निश्चित. हम्म. स्थानिक राजकारणाचं कसं आहे, स्थानिक नेते हा फेस असतो पक्षाचा. बरोबर. त्यांनी कार्यकर्त्यांना जोडणं, त्यांच्या अडचणी सोडवणं हम्म. हे करणं खूप गरजेचं आहे. तर असं काही करताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही मला सांगा, किंवा त्यांनी सांगावं. मी त्यांच्या डेबिट करायला तयार आहे आपल्या चॅनलवरती, हम्म. की पक्ष का वाढत नाहीये आणि तुम्ही काय करत आहात. आता मुळात ज्या दिवशी मी प्रवेश केला, मला पदी नव्हतं हम्म. भाजपामध्ये. मी उदाहरण देतोय फक्त, मी हो. असं करत नाही की मी भाजपामध्ये आलो आणि भाजपाबद्दल बोलतोय. मी फॅक्ट सांगतोय की प्रवेश नुसतं झाला, त्यांच्यानंतर मला कार्यशाळा लागली आणि त्यांनी इमिजिएटली आम्हाला निमंत्रण केलं. मला सांगा, स्थानिक लेवलला पदाधिकाऱ्यांनी कधी कार्यशाळा लावली कार्यकर्त्यांची? कधी कार्यकर्त्यांना काम कसं करावं सांगितलं? किंवा शहर अध्यक्ष म्हणा, जिल्हा अध्यक्ष म्हणा, ह्यांनी कधी कार्यकर्त्यांना बोलवून, बाबा या काय तुमच्या समस्या आहे महापालिकेमध्ये, आठवड्यातला एक दिवस ठेवलाय का? शाखाध्यक्षांना बोलवलंय का? शाखाध्यक्षी का बांधणी होत नाही? हे सर्व होणं पण गरजेचं आहे. हम्म. आणि ह्याच गोष्टी कुठेतरी कमी पडत होत्या म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलात. आणि किती म्हटलं आपण आणि कितीही मोठी म्हणूया आपण, खूप आपण लढलो किंवा खूप आपण मोठमोठी आव्हानं पेलली, मात्र जेव्हा घरातलीच लोक अशी वागणार तेव्हा कुठेतरी थोडासा आपल्याला त्याचा त्रास होतो आणि मग निर्णय घ्यावा लागतो. आणि जेव्हा निर्णय घेता तेव्हा तुम्ही एकटे नसता, तुमच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते सुद्धा असतात. तर हा तर निर्णय झाला, मात्र मग त्यानंतर भाजपच हाच पक्ष का तुम्ही निवडलात, त्याविषयी काय सांगाल? 2014 पासून 2014 पासून मोदीजींचा जी लाट आलेली आहे बघा. हम्म. 2014चा आधीचा भाजपा आणि 2014 नंतरचा नवीन भाजपा हा प्रत्येकाने अनुभवलेला आहे. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण बघा असंख्य विकास कामं झालेली आहे. आता त्याला लोक काय म्हणतात, त्याला म्हणजे जे राजकीय नेते आहेत ज्यांना ते विकास समजत नाही, त्यांच्याबद्दल बोलत नाही, म्हणजे सामान्य लोक आहेत, हम्म. त्यांना त्याचा काय फायदा होतो. आज ट्रॅफिकची समस्या किती झाली आहे आज महाराष्ट्रात, देशात, कल्याणमध्ये पण. त्याच्यावरती आज मेट्रो लाईन येते आहे, त्याच्यावरती दुसरा पूल येत आहे. ती विकासाची जी गंगा आहे, तर त्या याच्यामध्ये आम्हालाही कुठेतरी देश हिताचं, राष्ट्रीय हिताचं आणि कल्याण हिताचं काहीतरी काम करावं म्हणून आम्ही इकडे याचा निर्णय घेतला. आणि मध्यंतरी आपण पाहायला गेलं तर इतर पक्षांच्या ज्या भूमिका आहेत, मुळात ज्या मुख्य भूमिका, त्यापासून पण थोडेसे कुठेतरी पक्ष दुरावलेले वाटतात. कारण ही एक मोठी समस्या आहे. कारण बाकी सगळे आपल्याकडे कसं आहे की इतर धर्मीय लोक जे आहेत त्यांनी आपल्या धर्माविषयी त्यांना आस्था असणं हे नॉर्मल आहे. पण जेव्हा हिंदू धर्माचा विषय येतो तेव्हा मात्र आपण हिंदू धर्माविषयी काही बोललो किंवा आपल्याला तो अभिमान असणं म्हणजे आपण कुठेतरी ती पार्शियालिटी करतोय असं होतं. तर ते सुद्धा काही कारण आहे का? तसं काही कारण नाहीये बघा. हिंदुत्व म्हणून आता असं बघायला गेलो तर 90% वर हिंदू आहेत, तर हिंदू राष्ट्रीयच आहे. त्याला काही घोषणा द्यायची गरज नाहीये. ज्यावेळेस फाळणी झाली 1947ला, त्यावेळेस माझ्या अंदाजे 2 का 3% त्यावेळेस अल्पसंख्याक होते आणि 57% त्यावेळेस हिंदू होते. आज त्यांची संख्या 18% झाली. त्याच्या उलट आपण पाकिस्तानमध्ये बघा, हिंदूंची संख्या कमी झाली. म्हणजे याचा अर्थ गोळी गुलाबाने आपण राहतोय म्हणून तर संख्या वाढली ना. हो. मग ह्याच्यात कुठे असं हिंदुत्व किंवा हे, हा काही आहेत ज्यांना देशाबद्दल प्रेम नाही, तर त्यांचा द्वेष तर सर्वांनाच आहे. हम्म. प्रत्येक नागरिकाला आहे की जो देशाचा नाही तो आमचा नाही. हम्म. मग तो हिंदू असू द्या किंवा मुसलमान असू द्या. जो देशाविरुद्ध, त्याला कोणती जात नसते, पण जातीच्या एक फ्रेम मध्ये लोक टाकून त्याच्यातून आपलं राजकीय पोळी भाजतात. बघा आता आमचे जुने कल्याण शहर अध्यक्ष अमित दात्रक साहेब आहेत, नगरसेवक आहेत. आमचे काही विषय, ते आमच्या जे प्रभागातले जे काही विषय आहेत ते आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडे मांडू. ज्या विषयासाठी आम्हाला त्यांची गरज आहे तिथं ते 24/7 आमच्यासाठी उभे आहेत. ते म्हणत ते महासभेत काही विषय घेणं आहे की त्या विषयासाठी प्रशासनाची भांडणं आहे, तर त्यासाठी ते खंबीर उभे आहेत आमच्यासोबत. तर मला वाटत नाही कुठे कामं करत असताना अडचणीला आम्हाला. अनेक दिवस आमच्या चर्चा झाल्या, याच्यावरती बैठका झाल्या, अनेक वेळेस आमच्या याच्यामध्ये मतभेद झाले. मुळात तर मला पक्ष सोडत असताना पण खूप त्रास झाला. काय एका आपण अनेक वर्ष, मी तर म्हणजे गमतीशीर मी कधी कधी बोलतो काही ठिकाणी, की ज्यावेळेस पक्षात काम सुरू केलं होतं त्यावेळेस माझ्या होटावरती केस नव्हता किंवा मिसूर नव्हती. आज डाय लावायची वेळ आली. तर एवढा दिवस काम केल्यानंतर ती आपुलकी, अटॅचमेंट असते आपली, तर ती सोडून दुसऱ्या पक्षात येताना खूप विचार करावा लागतो. पण त्याच्यामध्ये काही आमचे मार्गदर्शक मंडळी असतात जे आपल्यापेक्षा अनुभवी असतात, जे पक्षात नसतात, कुठल्या सामाजिक क्षेत्रात असतात. काही त्यांच्या काही अनुभव आणि त्या सर्वांसोबत बसून आम्ही या सगळ्या गोष्टी चर्चा केली. त्यावेळेस त्या लोकांनी, आम्ही मग या डिसिजनवर आलो की नाही, आपल्याला आता कुठेतरी पुढे यायला पाहिजे आता. कारण का ज्या याच्याने चाललंय आज कल्याणमध्ये, तर आपल्याला लोकांच्या कामासाठी का लोकांची अपेक्षा आपल्याकडे असते की या व्यक्तीकडे गेलं आपलं काम होणार.
ज्यावेळेस आपण काम नाही करत त्यावेळेस आपल्यासोबत त्या पक्षाचंही नाव खराब होतं. तर मला असं वाटतं की त्या पक्षाचं, माझ्या पक्षाचं नाव कुठेतरी खराब नाही व्हावं, जुन्या हम्म, जिथून मी हम्म. इकडे आलेलो आहोत. हा. हा, तर त्याच्याने आम्ही इकडे हा निर्णय घेतला. बघा, आता ते नेत्यांचे डिसिजन असतात, एका रात्रीतून बदलले जातात, हम्म, कार्यकर्ता भरडला जातो. तर हम्म, काय होतं, स्थानिक लेवलला आम्ही भांडतो, पक्षाचा अजेंडा आणि झेंडा वर करायच्या प्रयत्नामध्ये अनेकांची हम्म, दुश्मनी, अनेकांची भांडणं होतात. पण अचानकपणे एका रात्रीतून वरून फोन हम्म. येतो आणि स्थानिक नेते त्याचे निर्णय घेतात, त्यावेळेस कार्यकर्त्यांना खूप त्रास होतो. हा. कारण का, आम्ही पर्सनल लेवलला त्यावेळेस ती वॉर, ती टायमाला पर्सनल लेवलची वॉर झालेली असते. आणि त्यावेळेस जेव्हा मग त्यावेळेस समोर जाताना हम्म, कार्यकर्त्यांना खूप त्रास होतो. बघा कसं आहे, तुम्ही पक्ष बदलल्याने तुमच्यावर टीका-टिप्पणी झाली, याचा अर्थ तुम्ही काम करत होते. काम हम्म. करत नसते तर कोणाला काही फरक पडला नसता. आणि जे टीका-टिप्पणी करतात त्यांना तेवढंच येतं. आपण विकासातून, आपल्या कामातून त्यांना उत्तर देऊ. तर मंडळी, हे होते जुने कल्याण शहरचे उपाध्यक्ष भाजपचे, आता नवनिर्वाचित उपाध्यक्ष झालेले आहेत ते, जे मनसेमध्ये आधी होते, असे हे गणेश आत्माराम खंडारे साहेब. आणि त्यांनी आपल्याशी संवाद साधला. आधी मनसेमध्ये खूप वर्षांपासून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी अगदी प्रामाणिकपणे, प्रांजळपणे सांगितलं की का भाजप पक्ष निवडला आणि कशा पद्धतीनं वागणूक दिली पाहिजे. एकंदरीतच काय होतं ना, की पक्षश्रेष्ठी किंवा मोठे नेते हे आपण थोडंसं बाजूला ठेवूया, मात्र स्थानिक पातळीवर जेव्हा आपण काम करतो ऍज अ कार्यकर्ता म्हणून, तेव्हा तिथले स्थानिक पातळीवरचे जे पुढारी असतात त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित घेणं आणि त्यांच्याशी संपर्कात राहणं अतिशय महत्वाचं असतं. नाहीतर मग त्याचा फटका जो आहे तो पक्षालाच सोसावा लागतो. आणि एकंदरीतच मुळातच सामान्य माणसाचा हा प्रश्न असतो की एखादा कार्यकर्ता जर सतरंजी उचलत आहे तर त्यांनी आयुष्यभर सतरंजीच उचलावी का? त्याला पण वाटतंच ना की आपण कुठेतरी ते पुढे जाऊन काम केलं पाहिजे, आपला पण चेहरा दिसला पाहिजे, आपण जी तळमळ किंवा आपण एवढी मेहनत घेतोय ती पुढे आली पाहिजे. आणि एकंदरीतच हा एक म्हणूया आपण मुद्दा पुढे ठेवून जर एखाद्याने अशा पद्धतीनं जर निर्णय घेतला असेल तर मला वाटतं त्यात काही गैर नाहीये. आणि तोच निर्णय त्यांनी एकंदरीतच त्यांच्या सहकाऱ्यांसोबत घेतलेला आहे. त्यामुळे पोलीस माझा न्यूज तर्फे सुद्धा गणेश खंडारे यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आता भाजपचे जुने कल्याण शहर उपाध्यक्ष म्हणून ते रुजू झालेले आहेत, कार्यकारिणी सांभाळणार आहेत. तर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.